आहे आमचा रामा. पालखी पुण्यात आलेली आहे आणि जिकडे तिकडे माणसं पाहून आमची लेकरं खूप धावत पळत आहेत. त्यांना असं वाटतं आम्हालाच पकडायला आलेले आहे. बाकीची गेली पळून, पण हा रामा थांबला आहे माझा. हे राम्या, रामा. सगळीकडे कीर्तनाचा आवाज घुमतोय कानात. बघा आमचं पिल्लू काय खातो रे पिल्लू, तू खातो. सगळीकडे गाड्याच गाड्या आहे पहा. कीर्तन करालेले आहे पुणे नगरीमध्ये. प्लीज खरं तर या लेकरांना अन्नदानाची जास्त गरज आहे. अजय आणि ह्या प्रियांका सकाळी उन्हाला झोपले. खायला ठेवलेला आहे. कीर्तनाचा आवाज सगळीकडे घुमते पुणे नगरीत. वारकऱ्यांची आगमन झालेलं आहे. अजय देवगण, प्रियांका इथं ठेवलंय, खाऊन घ्या. आणि हे सगळे लेकरेत नाही एवढे घाबरलेले आहे. सगळीकडं गाड्या ट्रक आणि लोक पाहून इतके घाबरलेत नाही लेकरं. अजय देवगण काय खाऊन घे. प्रियांका चला खातील त्यांचे ते, कारण ते घाबरत आहेत. गाड्या खूप येत आहेत खालून वरती मोठमोठ्या. बाय बबडू. दीदीचं लग्न छानपैकी पार पडलं, पण माझी लेकरं उपाशी नाही राहिली. कारण इथेच कार्यालय आहे ना, त्यातला आपण छोटासा बॅक्वेट हॉल घेतला होता तिच्या लग्नासाठी. यांच्या आशीर्वादाने खरंच कोणतंही विघ्न आलं नाही. या लेकरांचा आशीर्वाद एवढा मोठा असतो ना, आपण एखाद्याला थोडंसं खायला घातलं ना तर ते आपल्याला किती मोठा आशीर्वाद देतं हे फक्त मला माहिती आहे. माझ्या आयुष्यात अनेक संकट आली, पण काय होतंय काय काय नाही ते तुला काय नाहीत करत. चल आपला खाऊ खायला चला. गप ना, काय करायचंय तुला ओरडून. कोणी येऊ देत, कोणी जाऊ देत, आपल्याला काय करायचंय. हां चलो, आपल्याला फक्त खाण्याशी मतलब ठेवायचा ना बब्बुडू. चलो. आहे काय टाकून बंद आहे ना. हां पिलू खा रे. मम्मा तू पण खा. चल चिनू, हे मम्मा चिनू चल लवकर. सगळीकडे कीर्तनकार आलेले आहेत पुण्यामध्ये. बेबी रुक जा, देते मी अजून थांब. आईला खाऊन नाही देत हे ना, आईला नाही खाऊन द्यायचं का? असं कुठं असतं का रे? असतं का असं कुठे? आईला नाही खाऊन द्यायचं का? चला. आईला खाऊनच देत नाही बेबी. हां आज पाऊस थोडासा म्हणजे चांगला शांत आहे. परवा दिदीच्या लग्नाच्या दिवशी इतका धो पाऊस होता ना की आम्हाला काही सुचतच नव्हतं कसं होईल काय होईल, पण छान सगळं पार पडलं. आज इतकं सुंदर निरभ्र ब्रुस. चल 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 माझा राजा ग. हे गे हे गे हे गे हे गे चल या. हां उठ. जॉय गहू कोणी टाकले इथे? काही लोक आणून टाकतात बघा. आता गहू टाकलेत. मोर खातात गहू, ही लोक मोर खात नाही आहेत गहू. आमचा जॉय, ब्रूस दादा, राणी आणि राजा. राधा काय आलेली नाही आहे. खरं तर पुण्यनगरीत भरपूर सारी लोक आलेली आहेत. त्यांना अन्नदान केलं जातं, पण यांना खरी अन्नदानाची गरज आहे ही लोक विसरायला लागलेली आहेत. माणूस म्हणजे माणसाला मदत करतो हे चांगलंच आहे, पण खरी मदत या मुख्य प्राण्यांना. ब्रुस तू जा तिकडे. ही गँग आहे ना, खाल्लं तरी माझ्या मागं येते आणि दंतूला खूप शोधावं लागतं. तर दंतू शेट सापडलेले आहे जिमच्या बॅक साईडला. दंतू काय रे राजा? आज घाईघाईत माहिती का मी कोणाचे शूज घालून आले? माझ्या मिस्टरांचे. दंतूला शोधणं खूपच कठीण कार्य असतं. म्हणजे दंतूला पार्लेजी तर खूप आवडतात. खूप खावा पार्लेजी आणि फोड.
आणि हे बघा टपलेली मंडळी. चला टपलेली मंडळी बाहेर चला, चला पटकन. दंतूला शोधणं म्हणजे खूप कठीण काम आहे ऐकायला येत नसल्यामुळे. तर हा जिमच्या बॅक साईडला आहे. त्याला खूप वेळ शोधलं, मला दम लागला फिरून फिरून. आणि ही टपलेली मंडळी, ब्रुस त्याच्या खाण्यावर टपलेला आहे, त्याला पण खायला देऊन झालेला आहे. चला चल राजा, चल पटकन. राजाचा खूप मोठा इतिहास आहे. 7 जूनला आपण याला नसबंदीला दिलं होतं आणि 1 महिना झाला तरी ती लोक आपल्याला म्हणजे जे नाही का, मी ज्यावेळेस फोन करायचे त्यावेळेस ते बोलायचे की आम्हाला मिस्टेक झाली, हा तुमचाच डॉग आहे का. पण एक डॉग आहे त्या तारखेचा. ज्यावेळेस मी गेले त्यावेळेस ना ह्या माझ्या राजाची तब्येत म्हणजे तो इतका छोटा झाला की मी ओळखूच शकले नाही याला. अख्खं त्यांचं म्हणजे युनिव्हर्सलचं मी अख्खं त्यांचा एरिया पालथा घातला, पण काही राजा काही मला दुसरा दिसला नाही. पण ज्यावेळेस मी राजा ह्याला बाहेर आणण्यात त्याला मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि पण पहिल्यांदा तो एवढा सैरा वैरा धावत होता. आणि मग मी त्या सरांना बोललं, सर त्याला त्याच्या एरियात न्या, आणा आमच्याबरोबर. त्या दिवशी मी सकाळी 10:30ला गेलेले, मला 5:30 वाजले होते. ज्यावेळेस इथं आणलं त्याला बेल्ट लावलेला होता आपल्या पुढच्या साईडला बघा. आणि मग त्याने ज्यावेळेस इथं आल्याच्यानंतर तो इतका सुटण्याची धडपड करत होता. मग मी त्या टीमला बोलले की हा आमचा राजाचा आहे सोडा. पण त्यांनी एक चूक केली की बेल्ट खूप आवळ होता त्याच्या गळ्याला आणि तसा सोडला. तर 2 तास ती लोक ह्याला परत शोधत होती, पण हा काही सापडला नाही बेल्ट काढण्यासाठी. कारण इकडं खूप झाडे आहेत, जंगल आहे मागच्या साईडला. जर तो कुठं अडकला तर त्याला फास लागेल. पण त्या टीमने दुसऱ्या दिवशी येऊन बघायचा बेल्ट काढला ना. आता हा मोकाट आहे. चला मागच्या साईडला तो व्हाईट कलर आणि कुठला कलर आहे गुलाबी, त्या बॅकवेट हॉलमध्ये मुलीचं लग्न झालं. कारण या ठिकाणी आम्ही रोजच असतो या जंगलात टेकडीवरती, त्यामुळं आम्हाला इथली जागा पूर्ण ओळखीची आहे. म्हणून पप्पा बोलले की आपण इथंच लग्न करूया आणि थोड्या लोकांच्यात. तर आपण हजारच लोकांच्यात लग्न केलं, कारण आमचं गाव खूप मोठं आहे. गावाकडची लोकं अगदी थोडी आणली होती, पण यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता टेकडीवरचा. आणि थोड्या लोकात पण खूप छान लग्न पार पडलं. पैसे वाचवणं काळाची गरज आहे आणि आम्ही पैसे फक्त ह्या आमच्या मुक्या लेकरांसाठी वाचवलेले आहेत की आम्ही यांना जास्तीत जास्त खायला देऊ शकू. कारण ही माझ्या मुलीची इच्छा होती. गाव असल्यामुळे गावाकडच्या लोकांना बोलवलं नाही की त्यांना राग येतो, त्यांचे रुसणे फुगवे काढण्यातच वेळ जातो.